मित्रांनो, आपण या ठिकाणी जय मल्हार स्पोर्ट किरवली आयोजित जय हनुमान चषक 2021 ची लॉट्स इथे मात्र पाडत आहोत. तर ज्या पहिल्याच दिवसाचा आपण जर केले पाहिजे 10 संघ असणार आहेत आणि आपण या 10 चिठ्ठ्या ओमसाई आमने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून जे संघ असणार आहेत त्यापैकी हे 10 संघ असतील. तर मी नक्कीच ठाकरे साहेबांना विनंती करतो की तुमच्या शुभ हस्ते आपण सुरुवात करत आहोत. तर आपण 2 चिठ्ठ्या काढा. लक्षात घ्या, पहिल्या दिवसातील हा उद्घाटनीय सामना असणार आहे. गोरखनाथजी केणे आणि सदानंदजी ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण पाहतो. पहिला सामना असेल आई सावराई येलकुंदे विरुद्ध माऊली स्पोर्ट आमने. हा पहिला सामना असेल, उद्घाटनीय सामना असणार आहे. तर या दोन्ही संघाला विनंती करतो की तुम्ही ठीक 9 वाजता तिथे मात्र पूर्णपणे तयारीत राहायचं आहे. त्यानंतर पहिल्या दिवसातील दुसरा सामना असणार आहे आई गावदेवी येवई आणि त्या संघाला मात्र फाईट करेल आई गावदेवी वालचिन. क्या बात आहे, बी संघ. तर नक्कीच एखाद्या संघाला आई गावदेवीचं दर्शन नक्कीच घडणार आहे. त्यानंतर तिसरा सामना असणार आहे बीबी स्पोर्ट इताडे आणि त्या संघाला फाईट करेल अचानक देवा स्पोर्ट जानवल. त्यानंतर मी सोरे साहेबांना विनंती करतो की आपण पुढे यायचं आहे. तुमच्या शुभ हस्ते आपण पुढील 2 चिठ्ठ्या काढणार आहात. हा तिसरा सामना असेल पहिल्या दिवसातील. त्यानंतर देवा स्पोर्ट वाकीपाडा आणि त्या संघाला फाईट करेल जानू स्पोर्ट इताडे. या पहिल्या दिवसातील चौथा सामना आणि पहिल्या दिवसातील शेवटचा सामना असणार आहे. सन्माननीय सोरे साहेबांच्या शुभ हस्ते 2 चिठ्ठ्या काढलेल्या आहेत. यज्ञिका स्पोर्ट आमने आणि त्या संघाला फाईट करतील कीर्ती स्पोर्ट आमनेपाडा. तर पहिल्या दिवसातील लॉट समाप्त झालेले आहेत. लक्षात घ्या, सर्व संघांना जो वेल दिला जाईल त्या वेळेवर तुम्ही तिथे उपस्थित राहायचं आहे. आता जे चिठ्ठ्या असतील या 5 तारखेच्या असणार आहेत, म्हणजे दुसऱ्या दिवसाच्या खेळातील चिठ्ठ्या असतील. आई खंडेश्वरी प्रतिष्ठान भावाले विरुद्ध प्रिन्स 11 पिसे. हा पहिला सामना असेल दुसऱ्या दिवसातील खेळातील. मी सन्माननीय संतोषजी सोरे साहेबांना सुद्धा विनंती करतो की तुम्ही सुद्धा 2 चिठ्ठ्या इथे काढायच्या आहेत. दुसरा सामना असेल शिवशक्ती स्पोर्ट लोणार विरुद्ध एमडी स्पोर्ट आमनेपाडा. मी संतोषजी सोरे साहेबांना विनंती करतो की आपण पुढील 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. एकविरा स्पोर्ट सांगे विरुद्ध साई स्पोर्ट किरवली. त्यानंतर विकीचे मात्रे आपण यापुढे आपण 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. हा चौथा सामना असेल दुसऱ्या दिवसातील. रोशन स्पोर्ट मुठवल आणि त्या संघाला फाईट करेल भावेश स्पोर्ट किरवली. तर 2 चिठ्ठ्या तुम्ही काढायच्या आहेत. या शेवटचा सामना असेल मित्रांनो दुसऱ्या दिवसातील. दिनांक 5 जानेवारी 2021 आई गावदेवी बापगाव विरुद्ध श्रीराम स्पोर्ट जांभूपाडा बी. तर हे 9 तारखेचे लॉट्स आहेत. त्यानंतर आपण 10 तारखेचे लॉट्स पाडणार आहोत आणि हे पीटीसीच्या या असोसिएशनच्या बाहेरील संघ आहेत. लक्षात घ्या, हे पीटीसी मधील 10 संघ असणार आहेत. मी नक्कीच विकी म्हात्रेंना विनंती करतो की आपण पुढील 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत. 10 तारखेच्या चिठ्ठ्या असतील मित्रांनो. तिसऱ्या दिवसातील हा पहिला सामना असेल धनेश 11 कुकसे विरुद्ध एसके स्पोर्ट सापे. 10 तारखेला पहिला सामना असेल धनेश 11 कुकसे विरुद्ध एसके स्पोर्ट सापे. त्यानंतर आपण पुढील 2 चिठ्ठ्या काढायच्या आहेत.
आई गावदेवी सापे विरुद्ध अटाली स्पोर्ट अटाली हा दुसरा सामना असेल. त्यानंतर आपण या पुढे तुमच्या शुभ हस्ते आपण 2 चिठ्ठ्या इथे काढणार आहोत. वसार स्पोर्ट वसार आणि त्या संघाला मात्र फाईट करतील आई एकविरा गुरवली पाडा. त्यानंतर चौथा सामना असणार आहे तिसऱ्या दिवसातील निर्वेद स्पोर्ट सापाडे आणि त्या संघाला मात्र फाईट करतील मांडा स्पोर्ट मांडा. आणि शेवटचा सामना असेल तिसऱ्या दिवसातील श्रीराम स्पोर्ट जांभूळपाडा ए विरुद्ध बिकी स्पोर्ट कुकसे. बिग फाईट. आणि आता मात्र हे असोसिएशनचे संघ आहेत शेवटच्या दिवसातील लॉट्स आहे मित्रांनो. 11 तारखेचा हा लॉट्स आहे. लक्षात घ्या या ठिकाणी 9 चिठ्ठ्या आहेत. 9 चिठ्ठ्या अर्थात आम्ही 4 राऊंड इथे मात्र काढणार आहोत. जो शेवटचा संघ असेल त्या संघाला कदाचित बाय दिली जाईल. तर 2 चिठ्ठ्या आपण काढायच्या. बेटा ये तू पुढे ये. लक्षात घ्या मित्रांनो शेवटच्या दिवसातील लॉट्स आहेत. एक चिठ्ठी जी राहणार आहे शेवटला तिला कदाचित बाय सुद्धा असेल. अन्यथा त्या संघासमोर एखादा संघ नवीन येणार आहे त्या संघाला मात्र 2 हात करायचे आहेत. जय बजरंग स्पोर्ट भावाले ये विरुद्ध टायगर स्पोर्ट चौदरपाडा. शेवटच्या दिवसातील पहिला सामना. त्यानंतर दुसरा सामना असेल एकविरा स्पोर्ट सावत विरुद्ध एसआर स्पोर्ट वैजोले. त्यानंतर तिसरा सामना असेल शेवटच्या दिवसातील पहिल्या फेरीतील जय बजरंग पिसे विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल. जय बजरंग पिसे विरुद्ध एनके स्पोर्ट खांडवल. चौथा सामना असेल दत्तकृपा चौधरपाडा विरुद्ध जय मल्हार किरवली. या बाबत आयोजक संघ शेवटच्या दिवसामध्ये इनॅक्शन मध्ये असणार आहे. आणि ती चिठ्ठी आहे लक्षात घ्या. ह्या चिठ्ठीला जो संघ असेल त्या संघाला कदाचित बाय सुद्धा असेल किंवा त्याला सामना सुद्धा खेळावा लागेल. परंतु हा जर लॉट्स पाहिला तर नक्कीच कुठेतरी बजरंग स्पोर्ट भावाले संघाच्या खेळाडूंच्या चेहऱ्यावर थोडासा आम्हाला हास्यमय पाहायला मिळाला. स्वामी समर्थ सोनाले शेवटची चिठ्ठी स्वामी समर्थ सोनाले संघाची पाहायला मिळते. तर हा सामना कधी पेंडिंग असेल लक्षात घ्या. परंतु तुम्हाला जी वेळ दिली आहे त्या वेळेवर तुम्हाला तिथे उपस्थित राहायचं आहे. तर नाणेफेकीसाठी यायचं आहे स्वामी समर्थ आणि जय बजरंग स्पोर्ट. सामना क्वार्टर फायनलचा सामना असणार आहे.